नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा तलाठी भरतीचा आणखी एक रिझल्ट आलेला आहे। सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यांनी। तर याच्यामध्ये बघा तुम्हाला एक प्रसिद्धीपत्रसुद्धा आलेलं आहे। डेट पण दिलेली आहे 11/3/2024। 11/3/2024 म्हणजे काल हे प्रसिद्धीपत्र व गुणवत्ता यादी, सुधारित गुणवत्ता यादी तुमची लागलेली आहे। ती गुणवत्ता यादीसुद्धा बघणार आहोत आपण, जिल्ह्यावाईज लागलेली आहे। तर पहिलं प्रसिद्धीपत्रकमध्ये काय लिहिलेलं आहे बघा। तलाठी भरती पदभरती परीक्षा, तलाठी पदभरती परीक्षा 2023। तलाठी पदभरती 2023 साठी TCS आयोन कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या बाबत TCS आयोनकडून घेतलेल्या निर्णयाच्या कारवाईविरुद्ध माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक 1744/2024 दाखल करण्यात आली होती। उच्च न्यायालयाने दिनांक 13/2/2024 रोजी याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आहे। या निर्णयानुसार कळविण्यात येते की, तर इथं बघा काय कळविण्यात येते। तलाठी भरतीकरिता परीक्षा TCS आयोन कंपनीकडून 57/17 मध्ये म्हणजेच 17/8/2023 पासून ते 14/9/2023 तारखेपर्यंत राबविण्यात आली आहे। परीक्षा झाल्यानंतर 28/9/2023 ते दिनांक 8/10/2023 या कालावधीत प्रश्न उत्तरांबाबत TCS आयोन कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही TCS आयोन कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आली आहे। या पुनर्विलोकनानंतर TCS आयोन कंपनीकडून 79 म्हणजे 79 प्रश्नांमध्ये उत्तरसूची प्रश्नाबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे। त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेतील एकूण 219 प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहेत। बघा 219 प्रश्नांमध्ये काय करण्यात आलेले आहेत, बदल करण्यात आलेत। म्हणजेच एकूण 39 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त केलेत। एकूण 39 प्रश्नांचे पर्याय हे नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत। तसेच 180 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यानुसारच उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे। तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती माहिती सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। सदर 219 प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला। त्यानुसार सोबत 36 जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या। तर बघा इथं 219 प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झालेला आहे आणि 36 जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या इथं काय केलेल्या आहेत, प्रसिद्ध केलेल्या आहेत। तलाठी भरती परीक्षा देणाऱ्यांना काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून, तर बघा काही उमेदवाराचे निकाल हे राखून ठेवण्यात आलेले आहेत। त्याची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे। तसेच 11 अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांच्याबाबत शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येईल। बघा 11 उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत काय शासन स्तरावर काय नंतर निर्णय घेण्यात येणार आहे। म्हणजे काही निकाल काय करण्यात आलेले आहेत, राखीव ठेवण्यात आलेले आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुन्हा तुमची एक सुधारित गुणवत्ता यादी लागलेली आहे। तर बघा जिल्ह्यावाईज निकाल बघणार आहोत। तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी सरळ सेवा भरती 2023 जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता यादी। इथं बघा जिल्हे दिलेले आहेत, कुठले जिल्हे आहेत। अकोला जिल्हा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, नागपूर, नाशिक, नगर, नांदेड, नंदुरबार म्हणजे 36 जिल्ह्यांची इथं काय आहे, लिस्ट आहेत। आणि काही निकाल राखीव ठेवलेले आहेत। तर याच्यामध्ये बघा आपण अकोला जिल्ह्याची हे बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं अकोला जिल्ह्याची ही लिस्ट आहे, सुधारित लिस्ट। इथं बघा तुमचा ID नंबर आहे, इथं नाव आहे आणि इथं डिस्ट्रिक्ट आहे आणि इथं नॉर्मलायझेशन स्कोर आहे। इथं बघा अकोला डिस्ट्रिक्टची ही लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला होता त्यांनी आपापल्या जिल्ह्यावाईज आपला रिझल्ट इथं बघावा। तर अशा प्रकारे तुमचा सुधारित गुणवत्ता यादी ही लागलेली आहे आणि 11 उमेदवारांची लिस्ट ही अजून लागायची बाकी आहेत आणि जे राखीव निकालसुद्धा अजून लागायचे बाकी आहेत विद्यार्थी मित्रांनो। ही अकोला जिल्ह्याची लिस्ट आहे।
तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला होता त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपला रिझल्ट बघावा.